इंद्रजिमी जंभपर बाळवसू अंभपर हे गाणं ऐकलं नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कवी भूषण यांचं हे अजरामर काव्य आजही इंद्रजिमी जंभपर आपल्याला ठाऊक आहे ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या शिवकल्याण राजामधील गीत म्हणून किंवा अजय अतुल यांनी राजा शिवछत्रपती मालिकेसाठी जे शीर्षक गीत केलं त्या रूपात. पण हे काव्य प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या पसंतीस उतरलेलं काव्य आहे आणि त्यांची दाद या गीताला मिळालेली आहे हे आपल्याला माहित आहे का? कविराज भूषण हे कान्यकुब्जचे राहणारे होते. कान्यकुब्ज म्हणजे उत्तर प्रदेशातील कनोज. नकाशात पाहिलं ना की लक्षात येईल की महाराष्ट्रापासून रायगडापासून कनोज किती लांब येते. तर इतक्या लांबून महाराजांना भेटण्यासाठी कवी भूषण आले. त्यांची पहिली भेट झाली तेव्हा त्यांनी हे काव्य महाराजांना पहिल्यांदा ऐकवलं. महाराजांनी त्यांना ते पुन्हा ऐकवण्याचा आग्रह केला. महाराजांनी त्यांना काव्यासाठी पुरस्कार तर दिलेच, शिवाय त्यांना महाराष्ट्रातच थांबा असंही सांगितलं. काव्य तर आपल्याला परिचयाचं आहे. आज लहान मुलंही इंद्रजिमी जंभपर अगदी जोशात म्हणतात. पण त्याचा अर्थ आपल्याला ठाऊक असतो का?